जस्ट रिच होम. आज राहुलला सुट्टी होती. सुयोग नवीन आला आहे रूमवरती. तर तो सध्या आता जॉब शोधतोय. मी जस्ट आलो आहे रूमवरती. पिक्चर कसा होता? एक नंबर होता. पैसा वसूल मस्त होता. ब्लॉग चालू कधी कर माहितीये का? जेव्हा आपल्या बॉडी फ्लेक्स बघ तिकडे. अरे रे रे इकडनं दाखवतो. कुठं करता का माहितीये का? कांजूरला जा. कांजूरला नवीन हे उघडला नाही खाता. नवीन खाता उघडलं. कांजूर मी तिकडेच जाता ना जॉबला. चर्नी रोडला जाऊन जिम करता. हो म्हणतोय. मग वाटलं तो काय? कोण? सुयोग. तो दुसरं शाटूचा खय असता काय असता तो त्याच माहिती. तो सांगता मी इकडे जातोय आणि तिकडनं तो युटर्न मग इकडे पण जात असेल. ते पण बरोबर आहे. हे बघा आमच्या रूम मध्ये ही मशीन आहे. तुम्हाला जर का पाहिजे नाही रे, कोणाला जर पत्रावल्या पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ स्वस्त रेटमध्ये. आणि इकडे सर्व आमचा माल पडला आहे. एकदा चालू करून बघूया. हा आमच्याकडे रिसोर्सेस आहेत बघ इकडे. ब्लॅक कॉफी बनव जा रे. नखरे करतो साला. चल तर मी आणलंय कॉफी. संध्याकाळी आल्यावरती कामावरून आल्यावरती मला खूप असा कंटाळा येतो. रे एक काढ. मग तो कंटाळा एकदम दूर करण्यासाठी ब्लॅक कॉफी कशा बनवतं? दूध पैसे नाहीत तेवढं. ओके कॉफी बनवता. पाणी ठेवलंय. ओके करंट फिजिक्स दिसत नसेल मी एवढा. ठीक आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 62 किलोचं आहे. थोडं पोट आहे तेच आत घालवायचं आहे बस. तर पहिल्यांदा जशी ब्लॅक कॉफी ट्राय करणार आहे. कॉफी अशीच खाल्ली होती, दुधातून खाल्ली होती आणि आता पाण्यातून. काय होत आहे? आफ्टर लेग वर्कआउट. माझा कॅमेरा येड जवळ आहे. आफ्टर हेवी लेग वर्कआउट काय घ्यायचं आता? घ्यायचं आहे आपण कडधान्य आणि अंडी. खिचडी. अरे 2 टोमॅटो वेगवेगळे की काय? शिमला मिरची काय वगैरे आहे बघा. सुयोग म्हणतो मी खिचडी बनवतो. मग भाजी कॅन्सल. उद्यासाठी भाजी. भाजी बनव ना. भाजी बनव ना. तर आम्ही आता इथे मसूर आणलेत आणि सुयोग खिचडी बनवणार आहे. मी असतो तर चांगला शिकवलं असतं. ओके. खायला मी कन्फ्यूज झालो कोणाला शिकवताय. नंतर कानात बघितले. पसीना बघा ओलं झालं शर्ट. 3 मोठे हा एक मोठा आम्हाला आरसा आहे आणि तिकडे किचनमध्ये एक आत आहे. सुयोग बघू शकता तिकडे. आणि इकडे अजून एक बेडरूममध्ये असे 3 आरसे दिलेले आहेत आम्हाला. पॉट वाढले एवढा आत घालवायचं. आज लेग वर्कआउट केले दिसतील का तुम्हाला? काय दिसत काय? खाणं कमी पडतंय काय? प्रिया पैसे आणला. मी नाही आणली. कुणी आणला? हे बघ प्रिया. पाम तेल असं लायचं. सनफ्लॉवर आहे ते. नाही
सनफ्लावर ऑइल. पण प्रिया नावाचा आहे. हॅलो फोन. किचन बघू शकता इथे. मी मारणार होतो. सर्व तयारी बियारी करून ठेवली होती मी, पण आता साहिल दादाची टेस्ट. साहिल जेवण आलाय बाहेरनं, तरी पण आमच्यासाठी भाजी बनवणार. त्याच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वक्त आम्हाला पण देणार आहे तो. चला आता बघूया त्याची रेसिपी. ते नाही सकाळी तिघांच्या लाश बघायच्या. लाशा थंडी वाजताना सकाळची. शैलू आज बघा काय काय करतो. तिघ पण सेम. तर ह्याच बोलतात ना, एकामेकाच बोलतात ना, ह्यो असो आहे तो तसं आहे. सालो कंटेंट बनवत आहे. तिघांचा फोटो काढून ग्रुपवर टाकतो सकाळचं. टाक. कसं असतं तो एक तुला कंटेंट मिळेल. काय रे पुष्पा. काय रे तुला बोलता ना, ह्यो असं असतं तसं असतं सकाळचं. हाय गाईज, नमस्कार. हे बघू शकता माझी बचकट जी मी आठवड्याभरापूर्वी मारलेली, पण ती आत्ता झाली आहे. बाईचा विंटर आर्क आत्तापासून सुरू झालेला आहे. मसल्स नो मसल्स स्किनी. रोज भाई अंडी खातो, पुशअप मारतो. किती मारले सकाळी पुशअप? 150. 150 पुशअप मारलेले आहेत. कितीचे सेट मारलेस? 30, 25, 15. 150 नाही, 134 की साहेब, अजून मी कंटिन्यू Spot 50 किती पुशअप नाही मारले तो? मारतो रे. 65. आज किती मारले असतील? आज 20. आज 20. 20 मध्ये पण फाटली असेल. हा 20 मध्ये पण फाटली असेल ना. 20 जात होते, तरी पण खाली पूर्ण जाऊन वरती याला फाटायची. जब बाय तुम्ही मी ठेवतो. 75 आणि म्हणजे मी पण 70 नाही, मी पहिले 55 वगैरे मारायचो. पण मी आता ठरवलंय त्यांना 65 सगळं मारला. सगळं कमी पासून स्टार्ट करणार आणि स्ट्रेंथ वाढवणार. नंतर पहिली स्ट्रेंथ वाढवणार. स्ट्रेंथ पहिलं स्ट्रेंथच वाढते. तीच पहिली स्ट्रेंथच वाढवायची आहे. ओह 10 पण असे मारायचे आहेत ना की ते इझी गेले पाहिजे. त्याचे ए बाप फॅन लावून प्लीज. प्लीज. जांभूळ करून घेतो पटकन, मी झोपतोय. बनव चले, आम्हाला जेवायचं आहे. उकळलं कुठे तुमचं? अरे नाही, बंद मगापासून केलं. उकडला आहे. दुसरी बात आहे की भाजीसाठी मी सर्व कांदा एकच कापलाय रे. अजून कापू काय? बस म्हणतोय. एकच कांदा लागते, भाजी भरपूर जास्त होईल. आणि मसूर आहे. मसूर मोड आलेले आहे. आम्ही पौष्टिक सर्व खातोय. काय रे. आणि काय डाळ भाजी झाली काय? गाईस तुम्ही बघू शकता भाजी झालेली आहे आणि आम्ही एवढे रईस आहोत की आता तुमच्याकडे ऑप्शन आहे. भातावर हे घ्यायचं आहे की डाळ घ्यायची आहे, बिकॉज तुमची भाजी एकदम डाळ माफिक झालेली आहे बघू शकता. आणि हाच आमचा मेन आहे, आपला मेन. ह्याने पूर्ण मर्ज होतं ह्याच्यामध्ये. फक्त असं ठेवलंच ना तू, असं 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 करायचं. फक्त काळजी घ्यायची की पोटावर उडलं नाही पाहिजे, नाही तर मग असे डाग पडतात तेलाचे. चला गाईज स्टे ट्यून. खिचडी पण तयार झालेली आहे. भाजी पण तयार झालेली आहे. फक्त थोडंसं आठवायची गरज आहे. त्याची बॅग बघूया आपण. बघा गाईज मी वर्कआउटला वगैरे काय जात नाही सध्या, पण माझी बॅग वर्कआउट ही बॉडी झालेली आहे. ह्या साईडनं काळू घेते रे. इकडे असं गेलो. तू राहा ना तसं. या गाईज माझी बॅग. ही सर्व पूर्णपणे नॅचरल बॉडी. कोणीतरी कॉल करते का मला? बस तुझा माझा तू बऱ्यापैकी सावध केला. काय दिसतंय काय? मला तर काय दिसत नाही. हो लवडू काय करतो मध्ये? शिसा आपलं अजून कमी आहे. खतरनाक आहे. काकी बघता गुड नाईट.